नमस्कार. मी गजानन काळे अज्ञात पैलूमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, आपण अशा जगात राहतो जिथे विज्ञानाचे नियम सर्वांना सारखे लागू होतात. पण भारताच्या ओडिसा राज्यात एक असं ठिकाण आहे जिथे विज्ञानाचे सर्व कायदे धाब्यावर बसवले जातात. 800 वर्षापूर्वी बांधलेलं हे मंदिर आजही आधुनिक इंजिनियर्ससाठी एक मोठं कोडं आहे. एक असं मंदिर ज्याच्यावरून कधीच विमान किंवा साधा पक्षीही उडत नाही. वाऱ्याची दिशा एकीकडे असते आणि मंदिराचा ध्वज नेमका विरुद्ध दिशेला उडतो. इतकंच नाही तर भर दुपारी या विशाल मंदिराची सावली जमिनीवर देखील पडत नाही. हे चमत्कार आहे की आपल्या पूर्वजाकडे असलेलं एखादा अज्ञात तंत्रज्ञान. आजच्या या विशेष भागात आपण जगन्नाथपुरीच्या त्या 8 रहस्याचा छडा लावणार आहोत, जे पाहून तुम्ही थक्क व्हाल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 7व्या रहस्यात आपण त्या अजब स्वयंपाकघराबद्दल बोलणार आहोत जिथे निसर्गाचा नियम उलटा चालतो. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण या माहितीसाठी अधिकृत संदर्भाचा आधार घेतला आहे. पहिला आहे ओडिसा पर्यटन आणि पुरातत्व विभाग. मंदिराच्या इतिहासाच्या अधिकृत नोंदी यामध्ये सापडतात. दुसरा आहे प्राचीन स्थापत्यशास्त्र ग्रंथ. मंदिराच्या बांधकामाचे नियम यामध्ये सापडतात. तिसरं आहे वैज्ञानिक निरीक्षणे, वाऱ्याची दिशा आणि ध्वजाच्या हालचालीवर केलेला रिसर्च. चौथा आहे स्थानिक प्रशासन, सुरक्षा आणि विमानाच्या उड्डाणाबाबतचे नियम. पहिले 2 रहस्य वाऱ्याच्या संबंधित आहेत. जगात सगळीकडे ध्वज वाऱ्याच्या दिशेने उडतात, पण पुरीमध्ये ध्वज विरुद्ध दिशेला उडताना दिसतो. हे कसं शक्य आहे याचं उत्तर विज्ञानाकडेही नाही. सामान्यतः दिवसा वारा समुद्राकडून जमिनीकडे येतो आणि रात्री जमिनीकडून समुद्राकडे, पण पुरीमध्ये हे चक्र पूर्णपणे उलट आहे. आता वळूया डोळ्यांना न पटणाऱ्या गोष्टीकडे. हे मंदिर सुमारे 214 फूट उंच आहे, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिवसाच्या कोणत्याही वेळी या मंदिराची सावली म्हणजे शॅडो जमिनीवर कधीच दिसत नाही. हे इंजिनिअरिंगचा एक नमुना आहे की चमत्कार. मंदिराच्या वरून कधीच कोणतेही विमान जात नाही, पण त्याहून अजब म्हणजे आजवर या मंदिराच्या घुमटावर कोणतीही पक्षी बसलेली दिसली नाही. पक्षी या वास्तूला लांबूनच वळसा का घालतात हे मोठं रहस्य आहे. मंदिराच्या शिखरावर एक अष्टधातूचे सुदर्शन चक्र आहे. तुम्ही शहराच्या कोणत्याही कोपऱ्यातून या चक्राकडे पाहिले तर ते चक्र तुमच्याकडेच तोंड करून आहे असं वाटतं. मंदिराच्या सिंहद्वारात पाऊल ठेवण्यापूर्वी तुम्हाला समुद्राच्या लाटाचा प्रचंड आवाज येतो, पण जसं तुम्ही एक पाऊल आत टाकता तसं तो आवाज जादू झाल्यासारखा पूर्णपणे बंद होतो आणि बाहेर आल्यावर तो पुन्हा ऐकू येतो. आता पाहूया अजब स्वयंपाकघराबद्दल. पुरीचं स्वयंपाकघर हे जगातील सर्वात मोठं स्वयंपाकघर मानलं जातं. इथे लाकडाच्या चुलीवर एकावर एक 7 मातीचे भांडे ठेवले जातात. विज्ञानानुसार खालच्या भांडीतील अन्न आधी शिजायला हवं, पण इथे सर्वात वरच्या भांडीतील अन्न आधी शिजतं. इथे दररोज हजारो लोकांपासून लाखो लोकांपर्यंत गर्दी असते, पण आजवर इथे कधीच अन्न कमी पडले नाही किंवा अन्नाचा एक कणही वाया गेला नाही. हे कसं होतं हे आजही अज्ञात आहे. तर मित्रांनो, जगन्नाथपुरी हे केवळ एक मंदिर नाही, तर ते आपल्या समृद्ध संस्कृतीचा आणि प्राचीन विज्ञानाचा एक अफाट पुरावा आहे. एक पत्रकार म्हणून मला असं वाटतं की विज्ञानाच्या पुढे जिथे आपली बुद्धी संपते तिथे कदाचित अशा अज्ञात पैलूचा जन्म होतो. तुम्हाला या 8 रहस्यापैकी सर्वात जास्त काय आवडलं कमेंटमध्ये नक्की सांगा. अज्ञात पैलूच्या प्रवासात माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी गजानन काळे तुमची रजा घेतोय. पाहत रहा अज्ञात पैलू. धन्यवाद.